बरोबर 1:45 वाजलेले आहेत. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला आवाज केवढा वेळ लागला आहे कारण ठसका लागला होता, काय माहीत कशा पाय, तर माझा बेकार ठसका लागलेला होता. तर चला आम्ही निघत आहोत. आज रविवारचा दिवस आहे. पोरांना घेऊन चाललेलो आहोत थोडंसं बाहेर. कुठं कुठं पॉईंट सांगतात, पॉईंट काय आमच्या लक्षात येत नाहीत कारण आम्ही कधी फिरलोच नाही. कोल्हापूरच्याकडे एवढे पॉईंट आहेत, पण तुम्ही जसं माझा एवढा दिवस व्हिडिओ बघताय तुमच्याच कमेंट असेल की तुम्ही कुठं हिंडायला जात नाही का, फिरायला जात नाही का. तर जात नव्हतो. आता रविवार आहे, पोरांना सुट्टी आहे, दादाला पण आज योगायोगाने सुट्टी आहे. म्हटलं चला घेऊन जाऊया. सकाळपासून जायचं म्हणत हे टायमिंग आलं आहे बघा. कारण घरातली कामं करा, सगळं टाकून तर जाऊ शकत नाही आहे. कपडे आवरणं गरजेचं आहे, भांडकुंड आवरणं गरजेचं आहे. बाकी नाश्ताच केला आम्ही, अजून जेवण वगैरे काही केलेलं नाही. म्हटलं बाहेरच खाऊया जे काय असेल. आणि आरू आयशूला पण घेतलेलं आहे कारण आता काय सगळी फॅमिली जाणं शक्य नाही कारण का सागरची कामं वगैरे वेगळी असतात. म्हणून म्हटलं पोरांना तर घेऊन जाऊया, पोरच तेवढंच फिरून येतील, ही करून येतील. आणि किट्टूची खूप दिवसापासून इच्छा होती की मग मी गाडी घेतली, एवढं खरं आपण कुठं जातच नाही, येतच नाही, चल की म्हणून म्हटलं चला. यांच्या कामामुळे सगळं असतं, होय ना. त्यांची कामं असतील ना, हां, आणि दादाला जेव्हा सुट्टी असेल सोमवारी तर पोरांचं स्कूल असते, मग आपण स्कूल तरी सोडून ही करू शकत नाहीये. सगळं आवरसपत्र वेळ होतोय. आणि मुळात काय माहिती का, मला सुट्टी असली तर मी आवरतो पडदेशी, परंतु हिचं आवरत नाही. हिचं कसं असतं माहिती का, माझं हे भांडीच घासायचे आहेत, माझं ते धुणंच टाकायचं आहे, मशीन लावायचं आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आहे, व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे, या सगळ्या गोष्टी असतात. ती झाल्यानंतर मग आम्ही पुढच्या कामाला लागतो. तोपर्यंत मी माझं आवरून आपलं जरा निवांत बसतो. वेळ झाली 12ला. काय सांगताय ते तर खरं सांगत जावा. माझा आवरून बसले 2 वाजल्या. पण मी सकाळी उठल्यापासून काय काय काम केलं ते सांगितलं नाही. बरोबर काय केलं? गाडी सगळी चकचकीत धुवून घेतली. तेवढे एकच काम ठरले तुम्हाला, बरं झालं ते दिले देवाने. खायला घातलं, तुम्ही घातलं, त्याच्यानंतर बाहेर आर्यननं घातलं, ते आर्यनने केले. झालं डबल पुसून घेतले पोरा, सगळे डॉगीने घाण केलं तर आरूनं डबल पुसून घेतले. आरू सकाळचं माझं झालं की आरू उरलेलं नाही केलं ना. सकाळी उठून आंघोळ करून आहे ना, आवरायला नाटापाटा होतो का 2 वाजल्या. बायको म्हणजे की डबल ढोलकी. काय केलं, अभ्यास वगैरे केला, सगळं केलं. हा, आणि एकच होता. पाण्याची बाटली आहे तुमच्या, बस जरा भरून घे जा. नाही तुमचे दादा खातात, तुम्ही खाता. मी 2 संत्री खाल्ले त्यातले. हा, तू एक तर खाल्लीस का दाखव मला. त्यात ठेवणीतला खूप दिवसाचा ड्रेस जो आहे तो काढलाय. हा ड्रेस माझ्यामध्ये 2 वर्षापूर्वीचा आहे. काय करू, ड्रेस घालायला आवडतच नाही आहेत ताईनो. सवय झाले ना गाऊन झिंदाबाद असून पण ड्रेस मला घालू वाटत नाही आहेत. त्याचं तर काय करायचं सांगा. बऱ्याच जणींना वाटतं की बाबा हे करावं, घालावं वगैरे करावं. आहेच माझ्याकडे, नाही असं नाही, कमीत कमी 20वर ड्रेस असतील, पण ते म्हणतात ना की घालायला नको वाटतं, घालून घरातलं काम होत नाही. गाऊनवरती एवढं बरं वाटतंय काम करताना, असं वाटतं की मी कुठलं तरी जग जिंकत आहे का काय. का तर गाऊन असतं ना असं म्हणजे कम्फर्टेबल होतं आणि पटपट कामं होतात. ड्रेसवरती वडणी वागवा, सगळं हे करा, होत नाहीये. ते आवड करून घेतली की होईल. बाळा इथं ड्रॉवरमधलं कुलूप काढ. ओके, इथं आहे ना चावी. तर सागरला जाऊया का. सागर म्हणला माझं नाही बाई, म्हणला तुझं एक अचानक सुचते, ते लग्नाला आला नाही, कामच म्हणतोय तो. आमचं बरं खरं त्याचं नको असं झालेलं आहे. नाही म्हणला तुम्ही जावा, तुझं अचानक निघतंय. आणि तो ना मित्रातनी जास्त फिरायला जातोय सागर. मध्ये कुठे गेलता रे, बरकीच्या धबधब्याला. हां, कोकणात गेलता, बरकीच्या धबधब्याला 2 दिवस जाऊन तो एन्जॉय करून आला. आता तिरुपतीला पण चाललेला आहे तो. तिरुपतीचं पण तिकीट काढलेलं आहे त्यानं. पण मुलांनीच जातोय तो, असं फॅमिली वगैरे शक्यतो जास्त जात नाहीये, होय ना. का पप्पाला म्हणायचं घेऊन चला आम्हाला, चल की, चल ना फिरायला, चल ना जाऊन ये. कुठं फिरायचं तिथं, तुला सांगितलंय ना तू चल पहिला. काय काम आहे तुला एवढं, आहे ना तुझा ड्रायव्हर. बर ड्रायव्हर का बाहेर गेलाय, चल ती कुणीकडे बघूया, तू चल, कुणीकडचं पुढं बघूया, तू चल की असंच चल. मम्मी मी गाडी घेऊन गेल तर तू गाडी घेऊन जा की. तुला काय सो जेवलीस, जेवली 2 दिवस. ए भांडायचं नाही याला कुणी. 2 दिवस उपाशी असले की येऊ दे नाही त्याला. काय आगाऊपणा केलाय काय माहित. ते आमच्या शाळेपाशी रोज बसते. पेंटेला शाळा पाहिजे टायशेचे. पेंट्या कुठं आहे, पेंटेला हो का ते कुठे. आजच्या व्हिडिओमध्ये पोट भरून हसाल पण
आणि वेगळं काहीतरी बघाल पण. आणि हो, व्हिडिओ आजचा जर आवडला लाईक मात्र करायला विसरू नका ताईनो. तर आत्ता आमचा प्लॅन बनला पुगनोळीला जायचं. पुगनोळी हे कुठं आलं तर कर्नाटकामध्ये येतं. तर लोकांना किंवा इथं फिरायला म्हणून येतात कोल्हापूरला, तर त्यांच्यासाठी सुद्धा तो पॉईंट छान असेल, बेस्ट. त्यावेळी तेवढे शेअर करते मी. आता काय आपल्याला संध्याकाळी 10पर्यंत आहे टायमिंग, कारण 11ला काय तर ते बंद होतं वाटतं. बघूया आता. कागद झाले की कर्नाटक बाँड्री लागते. आमच्या आयुष्यामध्ये हिंडणं फिरणं ह्या गोष्टी आम्ही एन्जॉय केलं नसल्यामुळे हे आमच्या घरापासून फक्त 17 ते 18 मिनटं एवढ्याच अंतर लागलेलं. म्हणजे एवढ्या वेळात 18 मिनटात आम्ही या लोकेशनला हजर झालेलो होतो. एवढं मोठं आहे म्हणता, प्रचंड मोठं आहे. आणि एवढं जवळ असून सुद्धा आम्हाला जर माहीत नसेल तर विचार करू शकता. आणि हे पण मला कुणी सांगितलं, सागरनं सांगितलं. मी त्याला फोन केला, म्हटलं पोरं असंच म्हणतात, कुणीकडे घेऊन जाऊ दे रे, कारण आम्ही तर जात नाही, येत नाही, आम्हाला काहीच माहीत नाही कुठल्याच गोष्टीचं. तर त्याने सांगितलं की तू इकडं तिकडं जाण्यापेक्षा ना, जर तुला एकाच जागे हवा असेल तर तू आपली पोरं घेऊन इकडं जा. आणि त्यानं सजेस्ट केल्यानंतर मग मी इथं आलेली होती. मग तेव्हा कळतंय की यार आपल्यापासून एवढ्या जवळ असून आपण कधीच आलेलो नाही. हे जे आहे एवढं भव्य दिव्य आहे ना, आणि आतमध्ये सगळ्या गेम अशा आहेत ना की मी कधी पहिला पाहिलेल्या पण नाही आहेत. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गेम, कितीतरी एकरामध्ये हे आहे. खूप मोठं मग म्हणजे फिरणारच पाहिजे. दुसरी गोष्ट, खिशामध्ये पैसे आणि वेळ जर असेल तर फुल दिवसभर पाहिजे तेवढी तुम्ही धमाल करू शकता. मुलं म्हणणारच नाहीत आम्ही इथून जातो. आमची तर ह्यातनं झालं की त्यात आणि त्यातनं झालं की त्यात. पंखा का चष्टा आहे तो असो. यात बसा, त्यात हे मोकळंच फिरायला लागले. बाहेरच्या साईडला गाड्या बघून तर वाटतं पब्लिक भरपूर आहे, खूप मोठा आहे. विचारा इथं कुणीकडनं जायचं आहे, काय जायचं आहे, विचारा झाला. कोणाला तर विचारायला पाहिजे ना. पण गेम भरपूर आहे. पहिलं म्हणलं पोटोबा करून घेऊया आपण. ते जर व्यवस्थित असेल तर बाकीच्या सगळ्यात इंटरेस्ट राहतो ना. पोटोबा जर व्यवस्थित नसेल, भूक लागलेली असेल, तर आपल्याला काय खेळणं ना फिरणं कशात इंटरेस्ट नसतो. म्हणून मग मुलांना इथे घेऊन आले. इथलं पूर्ण जे त्यांनी सजावट केलेली आहे ना ती मात्र छान होती. आपल्याला पाहिजे तर बाहेरच्या साईडला नाश्त्याचं पण आहे. ज्यांना जेवणाचं पाहिजे ते आत येऊन बसतात. मला ही फ्रेम खूप आवडली. पूर्णपणे वुडनमध्ये आहे बरं का, आणि त्याच्यावरती ते हातानं केलेलं वर्क आहे. मी सगळ्यात मिळून आहे ना महाराजा थाळी घ्यायला लागलो, कारण बाकीचं काय ते सगळं सुटसुटीत घेतोय आणि पुन्हा एक मागवावं लागतंय. या पोरांना यांच्या डेली व्यतिरिक्त वेगळं काय पुढं आलं तर खाणार नाहीत. मेन म्हणजे आपल्या घरात सूप जास्त प्रमाणात ना कधी बनवलं जातं आहे ना कधी खाल्लं जातं आहे. आणि टोमॅटोचं तर मी खूप दिवस झाले बनवून, माझ्यामध्ये तिकडच्या घरात मी बनवलेलं होतं, कारण असंच खायला इंटरेस्ट देत नाहीत म्हणून. आणि इथं जेव्हा महाराजा आम्ही थाळी घेतली होती ना, तर त्यांच्या थाळीमध्ये ना सुरुवातीला सूप येतं, तर सगळ्यांनी दिलेलं होतं. किट्टोनं सुद्धा अर्धं ठेवलं. ह्या तर पोरांनी एक चमचा पिला. एकानं ठेवलं की दुसऱ्यानं ठेवलं, दुसऱ्यानं ठेवलं की तिसऱ्यानं ठेवलं. एक सुद्धा खायला तयार नाही आहे. माझं मी घेतलेलं होतं, त्यामुळे मला एकातच वास होतं, कारण मला पण आंबट आवडत नाही. पण दादाला खूप आवडलं. सगळ्यांचे सूप जे आहे ते एकट्या दादाने संपवलेलं होतं. बघा सूप जे आहे ते आरू ऐकून दिलं. देऊ का? नाही आवडलं. पहिल्यांदा खायला लागलं म्हणून सूप जे आहे ते पोरांनी माघारी दिलं. अरे जरा खाऊन टेस्ट तर बघ बाया. ही आयशू खाऊन जरा टेस्ट बघ, जरा खा. घे ना अरू तू. का रे
वेगळं म्हणजे असलं कसलं लागते रे. एवढा हेल्दी सूप आहे आणि एक मूल खायना. आर्यन नाही, ऐशू नाही, आर्यन नाही, दादाला आवडलं. तुम्ही घ्या आपलं सगळं, मी माझं घेतलं. आम्ही ऑर्डर केलेली जी थाळी होती ना ती महाराजा थाळी होती. याच्यामध्ये भरपूर सारं होतं, पण एक सांगेन की एका व्यक्तीला हे सरत नाही. म्हणजे आता आम्ही तर बघितलेलं सांगते मी, सरत नाही. कारण ते 2-2 भाज्या, ते वरण वगैरे एवढं कोण खाणार पिणार आहे. त्यामुळं आम्ही कसं बसं ते आहे ना खाल्लेलं होतं. तर थाळी छान होती. याच्यामध्ये गुलाबजामुन एक आलेलं होतं. त्याने शिऱ्याचं आणि गुलाबजामुनचं ऑप्शन दिलं होतं, पण त्याच्यामध्ये त्यांनी वडाच दिला होता स्वतःवर. मला वाटतं शिरा दिली ती. एक कॅन्सल आहे ना त्यातलं, दहीवडा नको होता मला दहीवडा. मी आता स्वतः माझ्यासाठी गुलाबजामुन मागवले. मला गोड लय आवडतं. अखंड गोड थाळी दिली मी खाल्ली. आपल्या घरात ना बघा जसं म्हण आहे त्या हिशोबानं किट्टोचं आणि तिच्या पप्पाचं खूप जमतं. आणि काय बोलायचं असेल तर ते दोन्ही बोलतात बरं का. आणि माझं आणि आर्यनचं, आर्यनला काय असेल तर तो माझ्याकडे येणार, मला सांगणार, मला बोलणार. मग ते छोटा असू दे, गुपित असू दे, हळूच बोलणं असू दे वगैरे. तसं किट्टो मला जास्त बोलत नाही, ती तिच्या पप्पाकडे जाते. म्हणजे ती म्हण खरी आहे. जेवण वगैरे सगळ्यांनी केलं. त्याच्यानंतर थोडंसं एक्स्ट्राचं आम्ही गुलाबजामुन पुन्हा थोडंसं मागवून घेतलेलं होतं. छान होतं बरं का, मस्त होतं. पण प्राईस पण तशीच होती. 3 गुलाबजामुन फक्त 140ला होते. मला आधी माहीत नव्हतं. आल्यानंतर जेव्हा बिलात बघितलं तेव्हा मला कळलं. पण क्वालिटीही तशीच होती आणि टेस्ट पण तशीच होती. बस ना तू. तर इथं ना हे काय म्हणतात गायला, हा काय म्हणतात काय माहित बघा. तर आरू बसणार म्हणते, किट्टू म्हणते नाही बाबा मला कॉन्फिडन्स नाही आहे. ॲडव्हेंचरमध्ये आत आल्यानंतरच तुम्हाला समोर दिलेला आहे दम है तो कर लो, अशा पद्धतीने तिथं दिलेलं आहे. तर मुलांना विचारलं. आता गेम तर आम्हाला काय माहीत नव्हते, कुठलं होतं काय होतं काही आयडिया नव्हती. आम्ही आपल्या तिथं विचारायचो कसं आहे काय आहे. तर तुम्हालाही सांगेन की इथं ना आपल्याला कार्ड काढावं लागतं. त्या कार्डवरती आपल्याला बॅलन्स मारून घ्यावा लागतो. आणि जिथं तिथं तुम्ही गेम खेळायला जाल त्यावेळेला ते कार्ड तिथं जसं आपलं ATMचं असतं ना तशाच पद्धतीने ते लावायचं. त्यातला ॲटोमॅटिक जे पैसे असतात ते कट करून घेतं आणि मग तो गेम जो आहे तो तुमची मुलं, तुम्ही, छोट्या मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढं बघा, सगळ्यांसाठी आहे. तर इथे ना पूर्णपणे पुढं स्क्रीन असते. आता हे गेम कोणी खेळलाय कोणी नाही मला माहीत नाही आहे. आणि आपल्याला असं फील होतं की आपण त्यात आहोत. तर ते सागरचं मोठं पोरगं बघा कसं ओरडायला लागलेलं आहे. आम्ही लगेच मग रिस्क नको म्हणून त्याला तिथून काढलेलं होतं. पण तो गावाकडे सुद्धा पोहताना सुद्धा असाच ओरडत होता. आता मुलींचं थोडंफार आपण म्हणतो की सेन्सिटिव्ह असतात, भितात वगैरे, पण पोरांना थोडंसं असं घट राहणं गरजेचं आहे बघा.
बुट्टे बुट्टे नम्र सगळ्यात म्हणजे आवडते म्हणजे स्पायडर तोंडावर येते